वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात दिनांक 26 मे रोजी दुपारी 4:30 वाजताच्या दरम्यान वादळी वारा व पावसाने अचानक हजेरी लावली। यामुळे नागरिकांची तारंबळ उडाली। ठिकठिकाणी पत्रे उडणे, तार तुटणे, झाडे पडणे या घटना झाल्या असून दिनांक 26 मे रोजी झालेल्या या वादळ वाऱ्याने नागरिकांची तारांबळ उडाली व छोटे मोठे नुकसान झाले। रिसोड शहरातील मालेगाव नाका परिसरातील विश्वा लॉन या ठिकाणी एक डिझाईन कोसळल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले। मात्र या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। सदर घटना ही CCTVमध्ये कैद झाली असून या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती। दिनांक 26 मे रोजी दुपारी 4:30 वाजता अचानक पावसाने हजेरी लावली। या दरम्यान मोठमोठाने वारा वाहत होता। या दरम्यान विश्वालान या ठिकाणी डिझाईन लावलेले अक्षरशः कोसळले व या कोसळल्यामुळे या ठिकाणी लाखो रुपयाचे नुकसान झाले। सदर घटना CCTVमध्ये कैद झाली। मात्र या ठिकाणी कोणीही व्यक्ती व आवाजावी नसल्याने या ठिकाणी एक जीवितहानी टळली असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला। विश्वालान या ठिकाणी लग्न कार्य होत असल्याने नेहमी या ठिकाणी वर्दळ असते। मात्र या ठिकाणी आज लग्न नसल्याने कोणत्याही प्रकारची वर्दळ नव्हती, तर नागरिक या ठिकाणी नसल्याने या ठिकाणी एक जीवितहानी टळली असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला। मित्रांनो, आज दिनांक 26 मे रोजी दुपारी 4:30च्या दरम्यान रिसोड शहरातील विविध भागात वादळी वारा व पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या या वादळी वाराने नागरिकांची तारंबळ उडाली। मात्र आपण सध्या स्थितीत रिसोड शहरातील मालेगाव नाका परिसरातील विश्वा लॉन या ठिकाणी आहोत। या ठिकाणी तुम्ही बघता की हे जे आपल्या मागे जे चित्र दिसून राहिलं हे सगळं जे डिझाईनचं जे वर्क होतं, ज्याच्यामध्ये काच होते, लोखंडी आणि PVCचे जे वस्तू लावलेल्या होत्या, ज्या दिखाव्यासाठी डिझाईन होतं, तर ते अचानक ते वाऱ्यानं कोसळलं व कोसळून या ठिकाणी तुम्ही बघता लाखो रुपयाचं नुकसान या ठिकाणी झाले आहे। हे तुम्ही बघता। मात्र सुदैवाने या ठिकाणी कोणीही व्यक्ती नसल्याने एक जीवितहानी टळाली असल्याने या ठिकाणच्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतलेला आहे। वतन न्यूजसाठी शेख अन्सारुद्दीन, रिसोड, जिल्हा वाशिम।